हाय एव्हरीवन, कसे आहात सगळे? तर आय होप तुम्ही सगळे स्वस्त मस्त आणि हॅपी असाल. तर सगळ्यात पहिले तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज लवकर उठून सगळं झाडांना पाणी वगैरे टाकलं आणि पूर्ण साफसफाई करून घेतली, जी रोजची असते ती. झाडू मारला, लादी वगैरे पुसली आणि सोफ्यांनासुद्धा एक फडका मारून घेतला, जेणेकरून जी धूळ बसलेली असते तर ती निघून जाईल. आज मला अनिशाचं बोरनान करायचं होतं आणि आज रथसप्तमीसुद्धा होती, त्यामुळे मी बोरनान करायचं ठरवलं होतं आणि लास्ट दिवस असतो, यानंतर आपल्याला बोरनान वगैरे काही करता येत नाही. तर त्याची तयारी मला करायची होती आणि आज आमच्या बिल्डिंगमधल्या एका छोट्याशा बाळाचं बारसंसुद्धा आहे. तर त्याचीसुद्धा तयारी करण्यासाठी त्यांनी मला सांगितलं होतं की गेटच्या जवळ थोडीशी रांगोळी काढ वेलकमची, जेणेकरून जे सगळे गेस्ट येतील तर त्यांना थोडंसं चांगलं वाटेल. तर त्यासाठी मी सगळ्यात पहिले ना घरातलं आवरलं, माझं जे काम असतात रोजची ती आवरली आणि मग त्यानंतर मी रांगोळी काढण्यासाठी गेले तिकडे. इथे मला ना पूर्ण जो रांगोळीचा व्हिडिओ ना तो पूर्ण सुरुवातीपासून शूट नाही करता आला, कारण रांगोळी पण मलाच काढायची होती आणि फोन मग पकडता येत नव्हता. तर त्यामुळे एकदम नंतर लास्टला जेव्हा माझी पूर्ण रांगोळी काढून झाली ना, तर त्यानंतर राणी आली आणि त्यानंतर मग मी तिला सांगितलं की जेवढं होतं आहे, जेवढं काढते मी तेवढं शूट कर. तर इथे ना पूर्ण रांगोळी काढून झाल्यानंतर मी थोडंसं शूट केलं. तर तुम्हाला माझी रांगोळी कशी वाटली ते मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रांगोळी वगैरे काढून झाली, मग घरी आल्यानंतर बीटरूटचा ज्यूस बनवला, कारण काम करून घरातलं मग लगेच मी रांगोळी काढण्यासाठी गेले होते. मग घरी आले, बीटरूटचा ज्यूस बनवला, ज्यूस घेतला आणि आज अनिशाचं मला बोरनानसुद्धा करायचं होतं. तर त्यासाठी मी बोलत होते की कसं करायचं, काय करायचं, कारण वरती बारसंसुद्धा होतं आणि अनिशाचं बोरनानसुद्धा करायचं होतं, त्यामुळे तयारी खूप फास्ट करायची होती. आणि काल मी काहीच तयारी केली नव्हती, म्हणजे मला टाईमच नाही भेटला पूर्ण तयारी वगैरे करायला. तर म्हटलं की आज जेवढं होईल तेवढं पटापट करूया. तर मग ज्यूस घेतला अनिशालासुद्धा थोडासा पाजला आणि जो ज्यूस करून थोडंसं उरलं होतं ना ज्यूस माझा, तर तो मी आईस ट्रेमध्ये टाकला, म्हणजे जेणेकरून मला तो उद्या परत यूज करता येईल. आणि थोडासा आईस्क्रीम मोलमध्ये सुद्धा टाकला, म्हणजे की अनुषाने जर आईस्क्रीम वगैरे मागितली तर तिला मी हेच देईल. त्यानंतर मी जे बनवलं होतं ज्यूस, तर त्याचं थोडंसं खालचं आपण ज्यूस बनवल्यानंतर जे वेस्ट उरतं तर ते मी त्याचा फेस पॅक बनवला, जेणेकरून ते वेस्ट जाणार नाही आणि टाकून नाही द्यावं लागणार. तर त्यामुळे फेस पॅक बनवला आणि 2 मिनटं त्याची मसाज करून फेस छान क्लीन करून घेतला. आणि मग नंतर मग अनिशाचं जी तयारी होती तर ती करण्यासाठी घेतली मी. काहीच तयारी केली नव्हती, तर त्यासाठी कार्डबोर्ड होते, तर ते कार्डबोर्डचेच काईट्स बनवले आणि घरीच बनवलं होतं सगळं, काईट्स वगैरे बनवले. आणि अनिशाचं जे नाव टाकायचं होतं एका काईट्सवर, तर ते नाव म्हणजे कोरायला थोडासा टाईम लागला असता. तर मी काय केलं, जसं आपण थंबनेल बनवतो ना, तर तसं मी ते नाव बनवलं. थंबनेल म्हणजे फोनमध्येच ते नाव असं बनवून घेतलं छान आणि त्यानंतर त्या नावाची प्रिंट वगैरे काढली आणि मग ते मला कट पण काही करावं नाही लागलं आणि माझा टाईम पण वाचला आणि ते छान दिसत होतं. तर पूर्ण फायनल जे डेकोरेशन होतं किंवा अनिशाची तयारी वगैरे कशी केली तर ते मी उद्याच्या व्लॉगमध्ये दाखवेल. तर आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग.